तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 20 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की नंदिनी घर सोडून जात असते. जीवा नंदिनीला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तो नंदिनीला म्हणतो, नंदिनी असं करू नको, प्लीज थांब. नंदिनी काही ऐकायला तयार नसते. नंदिनीचे बाबा नंदिनीला म्हणतात, नंदिनी चल, तू माझ्यासाठी ओझं नाही आहे, मी तुला घरी घेऊन जातो. मानिनी घरातले सगळे थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण नंदिनी बॅग घेते आणि जात असते. जीवा ठरवतो की ही चकाचक बाई या पसारावाल्याच्या घरात पुन्हा येणार आणि माझ्यासोबत एकदम सुखाने नांदणार. आता मी हिचा सगळा राग रुसवा घालवणार. तर इथे पार्थ आपल्या रूममध्ये येतो. तो बाथरूममध्ये जातो आणि काव्याच्या नावाने आंघोळ करतो. पार्थ म्हणतो, आता प्रेम वगैरे काही नाही आहे, प्रेमात कधीच पडणार नाही. काव्या मनात म्हणते, नाही, हा प्रेम करणारा पार्थ मी परत मिळवणार. काव्या ठरवते की पार्थसारखं आता वागायचं, पार्थला प्रेमात पाडायचं. जसा पार्थ आपल्यासोबत वागायचा तसं आता वागायचं. तर आता यापुढे खूपच मस्त इंटरेस्टिंग भाग असणार आहेत, कारण पार्थसारखं वागून काव्या त्याचं मन जिंकणार आहे आणि जीवा प्रत्येक गोष्टीत नंदिनीसारखा एक्सपर्ट बनण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये नंदिनी म्हणते, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं, मी तुमच्या दोघांचं लग्न लावून देणार. नंदिनी जीवा काव्या यांचे हात हातावरती ठेवते. ते दोघं हात हिसकावून घेतात. जीवा म्हणतो, नंदिनी अगं, माझं काव्यावरती आता प्रेम अजिबात नाही आहे, मी कधीच मूव ऑन झालो आहे, मी फक्त तुझा आहे. मी जेवढं काव्यावरती प्रेम करत होतो ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम मी तुझ्यावरती करतो. नंदिनी जीवाची कॉलर धरते आणि जीवाला म्हणते, हो का? अहो, किती खोटं बोलणार आहात, अजून किती सगळी लपवाछपवी करणार आहात. अहो, तुमचा तो टॅटू छातीवरचा, तुम्ही ते 2 हातांचे मोल्ड, तो काव्याचा होता ना. आणि तुमची ती मिस के, अहो तुमच्या वस्तूंना हात लावल्यावर तुम्ही चिडचिड करायचात यासाठी ना. अहो, लग्न झाल्यानंतर कितीतरी दिवस तुम्ही जळत होतात तिच्या आठवणीमध्ये आणि मी तडजोड करत होते. तुम्ही तुमच्या प्रेमाचं सिक्रेट एवढं लपवून ठेवलं, मला सांगितलं सुद्धा नाही. मला माहिती आहे तुमचं माझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं, नाही आहे. तुमचं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे ती काव्या. काव्या म्हणते, ताई हे असा अनर्थ करू नकोस तू, जीवा तुझे आहेत, माझे कोणी नाही आहेत ते आता. नंदिनी विचारते, काव्या अगं का सांगितलं नाहीस तू, तू पण माझीच होतीस ना. काव्या म्हणते, ताई अगं कसं सांगणार होते मी, तू बघितलंस ना लग्नामध्ये काय झालं होतं ते. अगं मी जर सांगितलं असतं ना तर सगळ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते, म्हणून मी काहीच सांगितलं नाही. आठवतं ना काय काय झालं होतं ते. नंदिनी, पार्थ, जीवा, काव्या लग्नामध्ये काय काय झालं होतं ते त्यांना सगळं आठवतं. काव्या पुढे म्हणते, ताई मी सांगितलं असतं ना तर सगळ्यांना सहन करावं लागलं असतं, त्यामुळे हे सगळं ठेवलं, सगळं लपवून ठेवलं. नंदिनी म्हणते, बास, आता सगळं लपवून ठेवलं ना, बाहेर आले, आता हे सिक्रेट सगळ्यांना सांगून टाकायचं. डिवोर्स फाईल केले ना ते पण सगळ्यांना सांगून टाकायचं आणि डिवोर्स घ्यायचा. मानिनी विक्रम यांना धक्का बसतो. मानिनी विक्रम विचारतात, काय डिवोर्स फाईल केलाय आणि कधी? पार्थ म्हणतो, हो आम्ही डिवोर्स फाईल केलाय, कधीच केलाय. 3 महिने झालेले आहेत, अजून फक्त 3 महिने आणि त्यानंतर आमचा डिवोर्स होणार आहे. जीवा म्हणतो, नंदिनी हे सांगायचं नव्हतं. नंदिनी म्हणते, अजून किती लपवून ठेवणार आहे, का लपवून ठेवायचे, आता बाद झालं, काहीही लपवून ठेवायचं नाही आहे, जे आहे ते सगळ्यांच्या समोर आहे. नंदिनीचे बाबा म्हणतात, नंदिनी बाद झालं, आता काहीही सहन करायचं नाही आहे, चल बॅग भर आणि माझ्यासोबत घरी चल, माझी मुलगी माझ्यासाठी जड नाही आहे. हा विषय इथेच कायमचा संपला. नंदिनी बॅग भरायला जाते. जीवा नंदिनीला समजायला तिच्या मागे जातो. बाबा इथे स्वतःलाच दोष देत असतात. बाबा म्हणतात, माझंच चुकलं. जेव्हा जीवाने नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा नंदिनीच्या मनात काय येते मी विचारायला हवं होतं, पण मी नाही केलं. पण आता नाही, आता मी जाणार, मी माझ्या लेकीला इथे घेऊन जाणार. बाबा काव्याला ओरडतात. काव्याने इतके दिवस का लपवून ठेवलं, का सांगितलं नाही मनातलं, याबद्दल विचारतात. मानिनी काव्याची बाजू घेते आणि काव्या किती चांगली आहे याबद्दल सांगते. मानिनी म्हणते, मी माझ्या दोन्ही सुनांना कुठेच जाऊ देणार नाही, त्या दोघी इथेच राहणार. बाबा म्हणतात, पण नंदिनीला जायचं आहे ना, नंदिनी माझ्यासोबतच येणार. तर इथे नंदिनी बॅकपॅक करत असते. जीवा तिला थांबवतो. जीवा म्हणतो, नंदिनी असं करू नको गं, माझा आनंद माझं सुख तुझ्यासोबत आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुला समजायचा प्रयत्न करतो, ऐक ना. नंदिनी म्हणते, अहो तुम्ही मला आधी का नाही सांगितलं, तुम्ही मला जर आधी सांगितलं असतं ना तर मी या सगळ्याचा वेगळ्या अर्थाने विचार केला असता, पण आता हे अशा पद्धतीने माझ्यासमोर आले, नाही मला आता इथे थांबायचंच नाही आहे. जीवा नंदिनीला कन्व्हिन्स करण्याचा खूप प्रयत्न करत असतो, खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो. नंदिनीमुळे त्याचं आयुष्य किती चांगलं झाले
नंदिनी त्याच्या आयुष्याची ढाल आहे. प्रत्येक क्षण तो नंदिनीसोबतच त्याला आनंदात घालवायचा याबद्दल सांगतो आणि हात जोडून विनंती करतो. जीवा म्हणतो, नंदिनी, अगं तूच माझं अंतिम सत्य आहे. नंदिनीचं लक्ष फोटोकडे जातं. नंदिनी फोटो हातात घेते आणि तो फोडून टाकते. नंदिनी म्हणते, हेच आहे अंतिम सत्य. नंदिनी आपली बॅग भरत असते आणि तिला लग्नाची साडी दिसते. नंदिनीला आठवतं की आपण लग्नात हीच साडी नेसली होती. नंदिनी ती साडी जाळून टाकायचं ठरवते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.